भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी आजच्या संविधान प्रबोधन मालेची सुरुवात करतोय। तर आज आपण संसदेचे कामकाज कसे चालवावे आणि त्या संदर्भात आर्टिकल 99 to 123 या विषयासंदर्भात मी आज या संविधान प्रबोधन कार्यशाळेत मी बोलणार। माझा परिचय देतो। मी संतोष वाडीकर, राहणार पुसद, जिल्हा परिषद शाळा वसंतपूर इथे कार्यरत शिक्षक आहे आणि माझे या विषयी माहिती मी आज सांगणार आणि आपण या 99 to 123 आर्टिकल विषयी आपण संपूर्ण माहिती आज या कार्यशाळेत पाहणार। तर आजच्या या संविधान प्रबोधन कार्यशाळेत मला आयोजकाने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। कलम 99 नुसार आपण कामकाज कसे चालते या संदर्भात आपण बोलणार आहोत। कलम 99 नुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या प्रत्येक सदस्य आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर अथवा त्याने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे त्याच्या संबंधात नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तिसऱ्या अनुसूचित त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करतील। आता तिसरी अनुसूची जी आहे ती आपण पुढील व्यक्तींना घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे निवडणूक नियंत्रक व महालेखापाल आपण त्याला कॅग म्हणतो आणि कलम 148 नुसार कॅगची नियुक्ती करण्यात येत असते। तर अनुसूची 3 मध्ये हे पुढील व्यक्ती आहेत की त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने देण्यात आलेले आहेत। त्यानंतर कलम 100 नुसार जे काही सभागृहामधील मतदान जागा व रिक्त असताना कार्य करण्याचा सभागृहाचा अधिकार व गणपूर्ती याविषयी आपण माहिती या घटकात पाहणार। तर या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल तेवढे सोडून इतर बाबतीत कोणत्याही सभागृहाच्या बैठकीबाबत किंवा सभागृहाच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्न अध्यक्षाच्या अथवा सभापती किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने निर्णीत केले जातील। कलम 100 अन्वये संसदेच्या सभागृहामधील मतदानाशी संबंधित तरतुदी पुढील प्रमाणे आहेत। संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा सभागृहाच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्नांचा निर्णय अध्यक्ष, सभापती वगळता अन्य उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने साध्या बहुमताने केला जातो। केवळ घटनेत उल्लेख केलेल्या काही विशेष बाबीसाठी उदाहरणतः राष्ट्रपतीवरील महाभियोग, घटना दुरुस्ती, पीठासीन अधिकाऱ्यांना पदावरून दूर करणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे विशेष बहुमताची आवश्यकता असते। सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांना पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार नाही, मात्र मतांच्या समसमानतेच्या स्थितीत निर्णायक मत देण्याचा अधिकार त्यांना असतो। सभागृहाचे एखादे पद रिक्त असल्यास तसेच एखाद्या व्यक्तीने अधिकार नसतानाही कामकाजात भाग घेतला, मतदान केले असल्याचे नंतर आढळून आले तरी सभागृहाने केलेले कामकाज विधिग्राह्य राहते। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सभागृहाचे एखादे पद रिक्त असेल आणि एखाद्या व्यक्तीने अधिकार नसतानाही कामकाजात भाग घेतला, मतदान केले असल्याचे नंतर जर आढळून आले तर सभागृहाचे केलेले कामकाज हे विधिग्राह्य राहते। आता यासाठी गणपूर्ती ही सुद्धा महत्त्वाची आहे। तर गणपूर्ती म्हणजे काय? तर गणपूर्ती म्हणजे संसदेच्या सभागृहाची सभा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान सदस्याच्या उपस्थितीची संख्या होय। त्याची तरतूद कलम 100 मध्ये आहे। त्यानुसार कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1.5 इतकी म्हणजे पीठासीन अधिकारी धरून निश्चित करण्यात आलेली आहे। गणपूर्तीच्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे हे अध्यक्ष सभापतीचे कर्तव्य असते। त्यानंतरचा सदस्याची अपात्रता, जागा रिक्त होणे या संदर्भात आपण कलम 101 मध्ये कलम 101 नुसार आपण इथे पाहूया की जागा रिक्त करणे घटनेच्या कलम 101 मध्ये
घटनेच्या कलम 101 मध्ये संसद सदस्यास पुढील परिस्थितीत सभागृहातील आपली जागा रिक्त करावी लागते. आता ती रिक्त कशी होते? तर दुहेरी सदस्यत्व. कोणत्याही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचा एकाच वेळी सभासद असणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचा एकाच वेळी सदस्य असणार नाही. अशा परिस्थितीत त्याची कोणती जागा रिक्त होईल याबाबत तरतूद कायद्याने करण्याचा अधिकार संसदेस आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहा, पहिली तरतूद आहे, जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आल्यास त्याने 10 दिवसाच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे हे सूचित करणे गरजेचे असते. जर एखादा व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात जर निवडून आल्यास 10 दिवसाच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे हे सूचित करणे गरजेचे आहे. अन्यथा जर सूचित केले नाही तर त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, जर एखाद्या सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहाच्या सदस्य म्हणून निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होते. म्हणजेच एखाद्या सभागृहाचा कार्यरत सदस्य असताना दुसऱ्या सभागृहाचा सदस्य निवडून आला तर पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होईल. त्यानंतर जर एखादा व्यक्ती एका सभागृहाच्या 2 जागेवर निवडून आला, एका सभागृहाच्या 2 जागेवर निवडून आला तर त्याने एका जागेची निवड करणे गरजेचे असते. अशी कंडिशन बऱ्याच वेळेस झालेली आहे की एकाच सभागृहाच्या 2 जागेवर निवडून आलेले आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 जागेवर निवडून आले होते. तर निवडून आले तर त्यांची पहिल्या सभागृहात जागा रिक्त होते. तर जर एखादा व्यक्ती एका सभागृहाच्या 2 जागेवर निवडून आला तर त्याने एका जागेची निवड करणे गरजेचे असते. कोणती? एका जागेची निवड करणे गरजेचे असते. अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. हे सर्वात महत्वाचं आहे की एक जागा त्यांनी निवडावी की कोणती जागा आहे आपल्याला पाहिजेत, अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. तसेच कलम 101(2) अन्वये कोणतीही व्यक्ती संसद अथवा राज्य विधान मंडळ यांचा एकाच वेळी सदस्य असणार नाही. म्हणजे संसद आणि राज्य विधान मंडळ या दोन्ही जे सदस्य आहेत एकाच वेळी सदस्य असणार नाही. मात्र एखादी व्यक्ती संसद व राज्य विधान मंडळ दोन्ही सदस्य म्हणून निवडून आल्यास त्याने 14 दिवसाच्या आत राज्य विधान मंडळातील आपल्या जागेचा राजीनामा न दिल्यास संसदेतील जागा रिक्त होईल. जर तो राज्य विधान मंडळाचा सदस्य असेल आणि संसदेचा सदस्य असेल तर त्याने 14 दिवसाच्या आत राज्य विधान मंडळातील आपल्या जागेचा राजीनामा न दिल्यास संसदेमधील जागा रिक्त होईल. तर या पद्धतीची जागा रिक्त करण्यासंदर्भात कलम 101 आणि 102 अंतर्गत या पद्धती आहेत. त्यानंतर अपात्रताविषयी आपण बोलूया की सदस्याबाबत अपात्रता. कलम 102 अंतर्गत आपण अपात्रता पाहूया. संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य घटनात्मक तरतुदी अन्वये, कलम 102 अन्वये, लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यान्वये किंवा पक्षांतराच्या कायद्यान्वये अपात्र ठरल्यास सभागृहातील जागा रिक्त होते. पहा, संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य घटनात्मक तरतुदी अन्वये म्हणजे कलम 102 अन्वये, लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यान्वये किंवा पक्षांतराच्या कारणान्वये अपात्र ठरल्यास त्याची सभागृहातील जागा रिक्त होईल. त्यानंतर पहा, राजीनामा. राज्यसभेच्या सदस्याने राज्यसभेच्या सभापतीकडे व लोकसभेच्या सदस्याने लोकसभेच्या अध्यक्षाकडे राजीनामा दिल्यास आणि त्यांनी असा राजीनामा स्वीकारल्यास सदस्याची त्या सभागृहातील जागा रिक्त होईल. म्हणजेच राज्यसभेच्या सदस्याने राज्यसभेच्या सभापतीकडे आणि लोकसभेच्या सदस्याने लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा दिल्यास, असा राजीनामा स्वीकारल्यास त्या सभागृहातील जागा रिक्त होईल. मात्र असा राजीनामा स्वेच्छापूर्वक किंवा प्रामाणिकपणे दिलेला नाही अशी सभापतीची अध्यक्षाची योग्य चौकशी अंती खात्री झाली तर असा राजीनामा स्वीकारणार नाही. त्यानंतर अनुपस्थिती. आता अनुपस्थिती महत्वाची आहे. पहा, संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य सभागृहाच्या संमतीशिवाय 60 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला तर सभागृहात त्याची जागा रिक्त म्हणून घोषित करता येते. जर तो संमतीशिवाय 60 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला तर सभागृहात त्याची जागा रिक्त म्हणून घोषित करता येईल. परंतु 60 दिवसांचा असा कालावधी मोजताना सर्वात महत्वाचं आहे की 60 दिवसाचा कालावधी मोजताना
सभागृहाच्या सत्र समाप्तीचा किंवा सलग 4 दिवसाहून अधिक काळ तहकुबीचा कोणताही कालावधी हिशोबात घेतला जाणार नाही. हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण 60 दिवसाचा कालावधी मोजताना सभागृहातील सत्र समाप्तीचा किंवा सलग 4 दिवसांहून अधिक काळ तहकुबीचा कोणताही कालावधी हिशोबात घेतला जाणार नाही. आणि इतर बाबी आहेत काही, की सदस्याच्या अपात्रतेबद्दल, की पुढील परिस्थितीत संसद सदस्य आपल्या सभागृहाची जागा रिक्त करावी लागते. 1. जर त्याची निवडणूक न्यायालयाने अवैध असल्याचे घोषित केले तर. निवडणूक न्यायालयाने अवैध असल्याचे घोषित केले तर. जर सभागृहातून त्याची हकालपट्टी झाली तर. जर तो राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदावर निवडून आला तर. आणि 4 आहे, जर तो राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आला तर. इतर या बाबीत संसद सदस्य आपल्या सभागृहाची जागा रिक्त करतात. त्यानंतर कलम 103 अन्वये सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय. हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. तर संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद 102 खंड 1 मध्ये नमूद केल्यापैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र झाला किंवा काय याबाबत कोणतेही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न राष्ट्रपतीकडे त्याच्या निर्णयार्थ निर्देशित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल. हा कलम 103 अंतर्गत सदस्याच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय आहे. कलम 104 मध्ये पहा की अनुच्छेद 99 खाली शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यावर स्थानापन्न होण्याबाबत व मतदान करण्याबाबत दंड. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की नेमकं अनुच्छेद 99 खाली शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी किंवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबाबत व मतदान करण्याबाबत दंड कोणता आहे. तर याबाबत आपण या घटकात आपण पाहूया की कलम 104 अंतर्गत दंड कोणता येतो. तर कलम 104 अन्वये एखाद्या व्यक्ती पुढील परिस्थितीमध्ये संसदेच्या सभागृहात स्थानापन्न झाल्यास किंवा त्याने मतदान केल्यास तो प्रतिदिन 500 रुपये दंडास पात्र असतो. जर त्याने शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी असे केल्यास, जर त्याने आपण सदस्यत्वास पात्र नाही किंवा अपात्र झालो आहोत असे माहीत असतानाही असे केल्यास हा दंड आकारला जातो. जर एखाद्या संसदीय कायद्यानुसार त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानपात्र होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे असे माहीत असतानाही असे केल्यास तर कलम 104 अंतर्गत हा दंड आकारला जातो. तर हे सुद्धा महत्वाचं आहे. कलम 104 महत्वाचं आहे की अनुच्छेद 99 खाली शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना किंवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबाबत व मतदान करण्याबाबत दंड हा कलम 104 अंतर्गत येतो. त्यानंतर कलम 105 संसदवतीचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती. कलम 105 अंतर्गत पाहूया संसदेचे सभागृह आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार आणि विशेषाधिकार इत्यादी. कलम 105(1) अंतर्गत या संविधानाच्या तरतुदी आणि संसदेच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणारे नियम आणि व स्थायी आदेश यांना अधीन राहून संसदेत भाषण स्वातंत्र्य असेल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे 105(2) मध्ये संसदेच्या कोणत्याही सदस्य संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत त्याने केलेल्या कोणत्याही वक्तव्याचा किंवा त्याने धारण केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईस पात्र होणार नाही. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की संसदेच्या कोणत्याही सदस्य संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत त्याने केलेल्या कोणत्याही वक्तव्याचा किंवा त्याने केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईस पात्र होणार नाही. आणि कोणत्याही व्यक्ती संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकरणान्वये किंवा त्याखालील कोणताही अहवाल, कागदपत्र, मतदान किंवा कामकाजावर याच्या प्रकाशनाबाबत याप्रमाणे पात्र होणार नाही. त्यानंतर 105(3) अन्वये अन्य बाबतीत संसदेचे प्रत्येक सभागृह आणि प्रत्येक सभागृहाचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार या संसद कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित करेल
आणि त्याचप्रमाणे निश्चित होईपर्यंत त्या सभागृहाला आणि त्याच्या सदस्यांना आणि समित्यांना संविधान 44वी घटना दुरुस्ती सुधारणा अधिनियम 1998 अन्वये याचे कलम 15 अंमलात येण्यापूर्वी लगतपूर्वी जशा होत्या तशा असतील. त्यानंतर 106 कलमान्वये सदस्याचे वेतन व भत्ते ही बाब येते. कलम 106 अन्वये काय येते? सदस्याचे वेतन व भत्ते. आणि सदस्याचे वेतन व भत्ते या संदर्भात आपण पाहूया. वेळोवेळी यामध्ये बदल करण्यात येतात असतात आणि घटनेच्या कलम 106 अन्वये संसद सदस्याचे पगार व भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे, संसदेला देण्यात आलेला आहे. घटनेत सदस्यासाठी पेन्शनची तरतूद नाही, मात्र संसदीय कायद्याद्वारे ती करण्यात आलेली आहे. हे सर्वात महत्वाचं आहे की घटनेत सदस्यासाठी पेन्शनची तरतूद नाही, तर मात्र संसदीय कायद्याद्वारे ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार संसदेने संसद सदस्याचे पगार भत्ते व पेन्शन कायदा 1954 हा कायदा संमत केला आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. 2010 मध्ये या कायद्यात सुधारणा करून संसद सदस्याचे पगार व भत्ते याच्यात वाढ करण्यात आलेली आहे. यात संसद सदस्याचा पगार हा 16,000 50,000 प्रतिमाह इतका करण्यात आलेला आहे. त्यानंतर संसदेच्या सभागृहाच्या अधिवेशनादरम्यान किंवा त्याच्या समितीच्या बैठकी दरम्यान कार्यालयीन वास्तव्याच्या प्रत्येक दिवसासाठी रुपये 2,000 इतका भत्ता दिला जातो. हे 2010च्या सुधारणा आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक सदस्य 45,000 रुपये प्रतिमाह इतका मतदारसंघ भत्ता प्राप्त होण्यास पात्र असतो. प्रत्येक सदस्य प्रवास भत्ता, निवास, टेलिफोन, वैद्यकीय सुविधा प्राप्त होण्यास पात्र असतो. त्यानंतर प्रत्येक सदस्य हा रुपये 45,000 रुपये प्रतिमाह इतका कार्यालयीन खर्च भत्ता प्राप्त होण्यास पात्र असतो. तर प्रत्येक निवृत्त सदस्यास 20,000 रुपये प्रतिमाह पेन्शन प्राप्त होते. त्याने 5 वर्षापेक्षा अधिक काळ सदस्य म्हणून काम केले असल्यास त्याला 1,500 रुपये प्रतिमाह अतिरिक्त मिळतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांचे पगार व भत्ते सुद्धा संसदेमार्फत कायद्याने ठरवले जातात. मात्र हे पगार भत्ते संसदेच्या भारताच्या संचित निधीतून प्रभारित असतात. म्हणजेच त्यांच्यावर संसदेत मतदान घेतले जात नाही. त्यांच्या जे काही मानधन दिले जाते तर त्याच्यात संसदेत मतदान घेतले जात नाही. त्यानुसार संसदेने संसदीय अधिकाऱ्याचे पगार व भत्ते कायदा 1953 संमत करण्यात आला. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आणि तेच या पगार व भत्तेमध्ये आपण कलम 106 मध्ये पाहिलेले आहे की सदस्याचे वेतन व भत्ते, आणि 2010 मध्ये जे काही सुधारणा झाल्या ते सुद्धा आपण कलम 106 अन्वये पगार व भत्ते यामध्ये आपण पाहिलेले आहे. त्यानंतर वैधानिक कार्यपद्धती कलम 107(1) अंतर्गत पाहूया. विधेयक प्रस्तुत करणे व पारित करणे या संदर्भात तरतुदी पाहणार आहोत. तर 107(1) अन्वये धन विधेयक व अन्य वित्तीय विधेयक याबाबत कलम 109 117 मध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल. अनुच्छेद 160 108 आणि 109 तरतुदींना अधीन राहून संसदेच्या सभागृहाने एखादे विधेयक सुधारणेशिवाय किंवा दोन्ही सभागृहांना संमत झाल्या असतील अशा सुधारणासह संमत केल्याखेरीज दोन्ही सभागृहाने ते पारित केले असल्यास मानले जाणार नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक, संसदेमध्ये जे काही प्रलंबित विधेयक आहेत असलेले सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने व्यपगत होणार नाही. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 पहा, राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभेने पारित केलेले नसेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा MPSC आणि UPSC ला प्रश्न विचारलेले आहेत या संदर्भात की राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक आहे लोकसभेने पारित केलेले नसेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही. जे विधेयक लोकसभेत प्रलंबित असेल किंवा लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेने प्रलंबित असेल ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता अनुच्छेद 108 नुसार च्या तरतुदींना अधीन राहून व्यपगत होईल. कलम 108 अतिशय महत्वाचा भाग आहे.
तर तो म्हणजे दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे कलम 108 नुसार आहे. आणि या कलम 108 नुसार काय काय बाबी येतात ते आपण या संदर्भात पाहणार आहोत. तर घटनेच्या कलम 108 मध्ये दोन्ही सभागृहाची बैठक संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता ही संयुक्त बैठक कधी घेतात ते सुद्धा आपण या घटकात पाहणार आहोत. कलम 108 अंतर्गत दोन्ही सभागृहामध्ये सामान्य किंवा वित्तीय विधेयक संमत करताना मतभेद निर्माण झाल्यास, पहा, दोन्ही सभागृहात सामान्य किंवा वित्तीय विधेयक संमत करताना मतभेद झाल्यास तो सोडवण्यासाठी घटनेत संयुक्त बैठकीची पद्धत तरतूद करण्यात आलेली आहे. मतभेद निर्माण करणाऱ्या परिस्थिती कोणकोणत्या असतील ते सुद्धा आपण पाहूया. एका सभागृहाने विधेयक संमत करून एका सभागृहाने विधेयक संमत केलं आणि दुसऱ्या सभागृहाकडे ते पाठवल्यानंतर पुढील 3 परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाला आहे असे समजले जाते. तर पहिलं कंडिशन आहे, जर दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळून लावले तर, किंवा जर विधेयकात करावयाच्या सुधारणा संबंधी दोन्ही सभागृहामध्ये अंतिम मतभेद झाला तर, म्हणजेच दुसऱ्या सभागृहाने सुचवलेल्या सुधारणा पहिल्या सभागृहाने फेटाळून लावल्या तर, किंवा जर दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून त्याच्याकडून विधेयक पारित न होता 6 महिन्याहून अधिक काळ लोटला असेल तर मतभेद अशा परिस्थितीत निर्माण होईल. आता वरील कोणत्याही परिस्थितीत जे काही मी 3 कंडिशन सांगितल्या त्यापैकी राष्ट्रपती त्या विधेयकावर विचारविमर्श करण्याचा व त्यावर मतदान करण्याच्या प्रयोजनार्थ एक संयुक्त बैठक बोलावू शकतात. राष्ट्रपती आपला असा उद्देश सभागृहाची बैठक चालू असल्यास संदेशाद्वारे किंवा बैठक चालू नसल्यास जाहीर अधिसूचनेद्वारे अधिसूचित करू शकतात. आता संयुक्त बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणती, तर संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयकांनाच लागू आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे की संयुक्त बैठकीची तरतूद हे सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक यांनाच लागू आहे. धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयकांना संयुक्त बैठकीची तरतूद लागू नाही. धन विधेयक आणि घटना दुरुस्तीच्या विधेयकांना संयुक्त बैठकीची तरतूद लागू नाही, तर फक्त सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक यांनाच या संयुक्त बैठकीची तरतूद लागू आहे. आणि धन विधेयकाच्या बाबतीत लोकसभेला राज्यसभेच्या वरचढ अधिकार आहे उपलब्ध आहे. तर घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्ररित्या पारित होणे आवश्यक असते. 6 महिन्याचा कालावधी मोजताना, सर्वात महत्वाचा आहे 6 महिन्याचा कालावधी मोजताना त्यामध्ये दुसऱ्या सभागृहाच्या सत्र समाप्ती नंतरचा तसेच लागोपाठ 4हून अधिक दिवसांचा तहकुबीचा कालावधी हिशोबात घेतला जात नाही. लोकसभेचे विसर्जन झाल्यामुळे विधेयक व्यापकता झालेले असल्यास संयुक्त बैठक बोलवता येत नाही. हे महत्वाचा मुद्दा आहे. लोकसभेचे विसर्जन झाल्यामुळे विधेयक व्यापकता लॅप्स झालेले असल्यास संयुक्त बैठक बोलवता येत नाही. मात्र लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी राष्ट्रपतीने संयुक्त बैठक भरवण्याचा आपला उद्देश अधिसूचित केला असेल तर संयुक्त बैठक भरवली जाऊ शकते. राष्ट्रपतीने संयुक्त बैठक भरवण्याचा आपला उद्देश अधिसूचित केल्यानंतर कोणतेही सभागृह त्या विधेयकाचे काम पुढे चालू शकत नाही. मुद्दा क्रमांक 4 आहे, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान जे असते ते लोकसभेचे अध्यक्ष. जर लोकसभेचे अध्यक्ष गैरहजर असतील तर उपाध्यक्ष भूषवतात. लोकसभेच्या उपाध्यक्षही अनुपस्थित गैरहजर असेल तर राज्यसभेचे उपसभापती अध्यक्षस्थान भूषवतात. आणि जर तो सुद्धा गैरहजर असतील तर संयुक्त बैठकीस हजर असलेल्या सदस्यांनी निवडलेला कोणताही सदस्य बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो. म्हणजेच इथे सर्वात महत्वाचं आहे की संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते, तर लोकसभेचा अध्यक्ष. तो जर गैरहजर असेल तर लोकसभेचा उपाध्यक्ष, आणि तो जरी सुद्धा गैरहजर असेल लोकसभेचा उपाध्यक्ष तर राज्यसभेचा उपसभापती हा अध्यक्षस्थान भूषवेल. राज्यसभेचा उपसभापती सुद्धा गैरहजर असेल तर संयुक्त बैठकीत हजर असलेल्या सदस्याने निवडलेला कोणताही सदस्य बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे सदस्य नसल्याने ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. पहा, हे सुद्धा महत्वाचं आहे की लोकसभेचा अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष, आणि उपाध्यक्ष नसेल तर राज्यसभेचा उपसभापती. आपण सभापती हा घटक ठेवला नाही का, तर इथे पहा, राज्यसभेचे सभापती
राज्यसभेचे सदस्य नसल्याने ते अध्यक्षस्थान भूषू शकत नाही. कलम 118(4) अन्वये संयुक्त बैठकीसाठी घनसंख्या जी असते ती दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्याच्या 1.0 इतकी असते. संयुक्त बैठकीत विधेयकात सुधारणा पहा. संयुक्त बैठकीत विधेयकात सुधारणा प्रस्तावित करण्यावर बंधने घालण्यात आलेली आहे. जर मतभेद दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळल्यामुळे किंवा वेळेत परत न केल्यामुळे निर्माण झाला असेल तर संयुक्त बैठकीदरम्यान विधेयकात सुधारणा प्रस्तावित करता येणार नाही. केवळ विधेयक पारित करण्यात झालेल्या विलंबामुळे आवश्यक बनलेल्या तेवढ्या सुधारणा प्रस्तावित करता येईल. आता संयुक्त बैठकीत विधेयकास संमती. दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत जर ते विधेयक स्वीकृत सुधारणासह हजर व मतदान करण्याच्या सदस्याच्या एकूण संख्येच्या सदस्यां बहुमताने पारित झाले तर दोन्ही सभागृहाने पारित केले असे मानल्या जाईल. आतापर्यंत संयुक्त बैठका ह्या 3 झालेल्या आहेत. आता त्यामध्ये 1950 नंतर ज्या संयुक्त बैठक झालेल्या आहेत ते 3दा झालेल्या आहेत. ते कोणकोणत्या तर हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960, डावरी प्रोहिबिशन बिल 1960, 6 मे व 9 मे 1961 रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हे विधेयक पारित करण्यात आले होते. कोणते? हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960 ही एक पहिली संयुक्त बैठक होती. आणि बँकिंग सेवा आयोग रद्दबादल विधेयक 1977 आणि 16 मे 1978 रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हे विधेयक पारित करण्यात आले होते. म्हणजेच एक 1960 हुंडा प्रतिबंधक विधेयक आणि दुसरं बँकिंग सेवा आयोग रद्दबादल विधेयक 1977 आणि दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002. 26 मार्च 2002 रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हे विधेयक पारित करण्यात आलेले आहे. म्हणजेच कलम 108 अन्वये दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कलम 108 अन्वये होते. आणि एकूण संयुक्त बैठक आतापर्यंत किती झालेल्या आहेत तर 3 बैठका झालेल्या आहेत. 1960 हुंडा प्रतिबंधक विधेयक, त्यानंतर बँकिंग सेवा आयोग रद्दबादल विधेयक आणि दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002. तर अशा पद्धतीने आपण कलम 108 संयुक्त बैठक दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठकच्या बाबत आपण इथे माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर पहा कलम 109 या संदर्भात आपण पाहणार आहोत. कलम 109 तर कलम 109 मध्ये धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती सांगितलेली आहे. धन विधेयक बद्दल विशेष कार्यपद्धती आपण या कलम 109 अंतर्गत पाहणार आहोत. धन विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही. तर कलम 109 अन्वये संसदेत धन विधेयक संमत करण्यासाठी विशेष कार्यपद्धतीची तरतूद आहे. त्याबाबत माहिती पुढील प्रमाणे पाहूया आपण. धन विधेयक प्रथम केवळ लोकसभेतच मांडता येते, ते राज्यसभेत मांडता येणार नाही. धन विधेयक लोकसभेत धन विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या संमतीनेच मांडता येते. लोकसभेत धन विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या संमतीनेच मांडता येते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येते, राज्यसभेत नाही. त्यानंतर पहा तिसरा मुद्दा, धन विधेयक हे सरकारी विधेयक असते. धन विधेयक हे सरकारी विधेयक आहे, ते केवळ मंत्र्यामार्फतच लोकसभेत मांडता येते. चौथा मुद्दा आहे लोकसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर लोकसभेने धन विधेयक पारित केले ते राज्यसभेकडे तिच्या शिफारसीबाबत विशेष शिफारसीबाबत पाठवले जाते, शिफारसीकरता पाठवले जाते. मात्र राज्यसभेला धन विधेयकाबाबत विशेष अधिकार प्राप्त नाही. राज्यसभा धन विधेयक फेटाळू शकत नाही किंवा त्यात सुधारणा करू शकत नाही, तर केवळ शिफारस करू शकते. विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून 14 दिवसाच्या आत राज्यसभेला आपल्या शिफारसीसह किंवा त्याविना 14 दिवसाच्या आत शिफारसीसह किंवा त्याविना लोकसभेकडे परत पाठवावे लागते. लोकसभेला राज्यसभेच्या सर्व किंवा काही शिफारसी स्वीकारता येईल किंवा फेटाळता येईल. काही शिफारसी त्या स्वीकारता येतील आणि काही फेटाळता सुद्धा येतील. वरील तरतुदीच्या आधारे पुढील 3 पैकी एक घटना घडून येईल. जर लोकसभेने राज्यसभेच्या कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या तर धन विधेयक राज्यसभेने शिफारस केलेल्या लोकसभेने स्वीकारलेल्या शिफारसीसह दोन्ही सभागृहाने पारित केलेली असल्यास मानण्यात येते. त्यानंतर पहा लोकसभेने राज्यसभेच्या कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या नाही. पहा लोकसभेने राज्यसभेच्या कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या नाही तर धन विधेयक लोकसभेने पारित
केलेल्या स्वरूपात दोन्ही सभागृहाने पारित केले असल्याची मान्यता येईल. त्यानंतर जर राज्यसभेने 14 दिवसाच्या आत धन विधेयक शिफारसीसहित किंवा शिफारसी विना लोकसभेकडे पाठवले नाही तर ते लोकसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असे मानले जाईल. अशा रीतीने धन विधेयकाबाबत लोकसभेला राज्यसभेपेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहेत. याउलट सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सभागृहांना समसमान अधिकार प्राप्त आहेत. धन विधेयकास राष्ट्रपतीची संमती. तर कलम 111 अन्वये धन विधेयक राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर केल्यानंतर ते त्यास संमती देऊ शकतात किंवा संमती रोखू शकतात. मात्र धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. सहसा राष्ट्रपती धन विधेयकास संमती देतातच, कारण ते त्याच्या पूर्व संमतीनेच मांडण्यात आलेले असते. तर हे कलम 111 अन्वये आहे धन विधेयकास राष्ट्रपतीची संमती. त्यानंतर पाहूया कलम 110 धन विधेयकाची व्याख्या. कलम 110 अन्वये या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ एखाद्या विधेयकास केवळ पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबतीत संबंधित असलेल्या तरतुदी अंतर्भूत असतील तर धन विधेयक असल्याचे मानले जाईल. आता धन विधेयक कशाला म्हणायचं, तर कोणताही कर बसवणे, तो रद्द करणे, तो माफ करणे, त्यात फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे. दुसरं आहे भारत सरकारने पैसा कर्जाऊ घेणे किंवा कोणतेही हमी देणे याचे विनियमन, अथवा भारत सरकारने पत्कारलेल्या किंवा पत्करायच्या कोणत्याही वित्तीय अंमलबजावणी सुधारणा. त्यानंतर भारताच्या एकत्रित निधी किंवा आकस्मिक निधी याची अभिरक्षा करणे, अशा कोणत्याही निधीत पैशाचा भरणा करणे किंवा त्यातून पैसे काढणे. भारताच्या एकत्रित निधीतील पैशाचे विनियोजन आणि कोणतेही खर्च भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून घोषित करणे किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे. हे आपल्याला 110 मध्ये धन विधेयक याची व्याख्या यामध्ये आपल्याला मांडता येईल. त्यानंतर पहा कलम 111 आपण आत्ताच पाहिलंय की विधेयकास अनुमती धन विधेयकास राष्ट्रपतीची संमती. कलम 111 अन्वये धन विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी सादर केल्यानंतर त्या संमती देऊ शकतात किंवा संमती रोखून ठेवू शकतात. मात्र धन विधेयक हे संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही, कारण सहसा राष्ट्रपती धन विधेयकास संमती देतातच, कारण ते त्याच्या पूर्व संमतीनेच मांडण्यात आलेलं असते. हे कलम 111 अन्वये आहे. त्यानंतर कलम 112 जे आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र, या संदर्भात आपण महत्वाची बाब पाहणार आहोत की कलम 112 मध्ये भारताच्या घटनेत अर्थसंकल्पाला किंवा बजेटला वार्षिक वित्तीय विवरणपत्र असे संबोधले आहे. बजेट हा शब्द वापरलेला नाही. सर्वात महत्वाचा आहे, बजेट हा शब्द वापरलेला नाही. तर कोणता शब्द वापरलेला आहे घटनेत? वार्षिक वित्तीय विवरणपत्र असे संबोधले आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र या घटनात्मक शब्दाऐवजी बजेट हा बोलीभाषेतील शब्द वापरला जातो. आता अर्थसंकल्पाची रचना. आता अर्थसंकल्प 2016-17 पर्यंत भारत सरकार दरवर्षी 2 अर्थसंकल्प मांडत असेल. एक रेल्वे अर्थसंकल्प आणि एक साधारण अर्थसंकल्प. आणि रेल्वेचा अर्थसंकल्प हा 1921 पासून ॲक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून विभक्त करण्यात आला होता आणि 2016-17 पर्यंत हा वेगळा मांडत होतो आपण. परंतु 2017-18 पासून अर्थसंकल्पापासून रेल्वेचा अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्याची पद्धत सोडून देण्यात आली आहे. असून आता रेल्वेचा अर्थसंकल्प जमा खर्च साधारण अर्थसंकल्पाच्या समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की इथे कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र जे आहे त्यामध्ये आपल्याला हे जे बाबी दिलेले आहेत त्यामध्ये अजून काही बाबी आहेत की भारताच्या वार्षिक वित्तीय विवरणपत्रात दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकामध्ये भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून या संविधानाने वर्णलेल्या खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेला रक्कम आणि जो खर्च भारताच्या एकत्रित निधीतून करावयाचे असे प्रस्तावित केले असेल असा अन्य खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेल्या रक्कम. तर पुढील खर्च भारताच्या एकत्रित निधीवर भारित असा खर्च असेल. तो कोणता खर्च पहा. राष्ट्रपतीची वित्त लब्धी व भत्ते व त्याच्या पदासंबंधीचा अन्य खर्च, राज्यसभेचे सभापती व उपसभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते,
त्यानंतर भारत सरकार ज्यांच्याबद्दल दायी आहेत असे व्याज, कर्ज निवारण, निधी आकार व विमोचन आकार संग्रह यासह ऋण आकार, कर्जाची उभारणी, ऋणसेवा व विमोचन यासंबंधीचा अन्य खर्च. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्याबाबत द्यावयाचे वेतन भत्ते व निवृत्ती वेतन. भारताच्या राज्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधी अधिकारिकता वापरणाऱ्या अशा अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधी ज्याने अधिकारिकता वापरली होती अशा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्याच्याबाबत द्यावयाचे निवृत्ती वेतन. त्यानंतर भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यास किंवा त्याबाबतच्या द्यावयाचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन. कोणत्याही न्यायालयाच्या किंवा लवाद न्यायाधिकरणाच्या कोणत्याही न्याय निर्णय, हुकुमनामा अथवा निवाडा यांची पूर्ती करण्यास आवश्यक असलेल्या कोणत्याही रकमा. त्यानंतर कलम 113 पाहूया. अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती. अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती ही कलम 113 अंतर्गत येते आणि त्यामध्ये अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग हा भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग संसदेच्या मतास टाकला जाणार नाही. पण संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात ज्यापैकी कोणत्याही अंदाजावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे असा तिचा अर्थ लावला जाणार नाही. कलम 114 अन्वये पहा. विनियोजन विधेयक. विनियोजन विधेयक 114 अन्वये लोकसभेने अनुच्छेद 113 खालील अनुदाने मंजूर केल्यानंतर होईल तितक्या लवकर लोकसभेने याप्रमाणे मंजूर केलेली अनुदाने, जी काही लोकसभेने मंजूर केलेली अनुदाने आहेत, त्यानंतर भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला पण कोणत्याही बाबतीत संसदेसमोर अगोदर ठेवलेल्या विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चाहून जो अधिक असणार नाही असा खर्च. त्यानंतर ज्या सुधारणेमुळे परिणामी याप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही अनुदानाची रक्कम कमी अधिक होईल किंवा त्याच्या पूर्वी दृष्टात फेरफार होईल किंवा भारताच्या एकत्रित निधीवर भारित केलेल्या कोणत्याही खर्चाची रक्कम कमी अधिक होईल अशी कोणतीही सुधारणा संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात अशा कोणत्याही विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही आणि या खंडानुसार एखादी सुधारणा अग्राह्य आहे किंवा कसे या संबंधात अध्यक्षस्थानी असणाऱ्या व्यक्तीचा निर्णय अंतिम राहील. त्यानंतर 115 आहे पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने. 115 कलम काय आहे? पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने. आणि यामध्ये एखाद्या वित्तीय वर्षात कोणत्याही सेवेवर त्या सेवेकरता व त्या वर्षाकरता मंजूर झालेल्या रकमेहून काही अधिक पैसा खर्च झाला असेल तर आणि अनुच्छेद 114 अन्वये तरतुदीच्या अनुसार केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे चालू वित्तीय वर्षात एखाद्या विशिष्ट सेवेकरता खर्च करावयाची म्हणून प्राधिकृत केलेली रक्कम त्या वर्षाच्या प्रयोजनाकरता अपुरी असल्याचे आढळून आले तर अथवा चालू वित्तीय वर्षाच्या वार्षिक वित्तीय विवरणपत्रात पूर्वकल्पित नसलेल्या एखाद्या नवीन सेवेकरता पूरक किंवा अतिरिक्त खर्चाची त्या वर्षात गरज उद्भवली, म्हणजेच पहा त्या वर्षात अतिरिक्त खर्चाची गरज उद्भवली असेल तर पूरक, अतिरिक्त व अधिक अनुदाने हे कलम 114 अन्वये आपल्याला करता येईल. त्यानंतर राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहात त्या खर्चाची अंदाजित रक्कम दर्शवणारे दुसरे विवरणपत्र ठेवण्याची व्यवस्था करेल किंवा यथा स्थितीत लोकसभेपुढे अशा अधिक रकमेची मागणी सादर करण्याची व्यवस्था करेल. आता अनुच्छेद 112, 113 आणि 114 यांच्या तरतुदी वार्षिक वित्तीय विवरणपत्र व त्यात नमूद केलेला खर्च आणि किंवा अनुदानार्थ मागणी असा खर्च किंवा अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशाचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाचा कायदा याच्या संबंधात जसा प्रभावी आहे तसा त्या उपरोक्त असे कोणतेही विवरणपत्र आणि खर्च किंवा मागणी या संदर्भात आणि असा खर्च किंवा अशा मागण्याबाबतच्या अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीवरील पैशाचे विनियोजन प्राधिकृत करण्याकरता करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या संबंधातही प्रभावी असतील. आता यामध्ये 116 आहे लेखानुदाने आणि या लेखानुदाने, प्रत्यानुदाने व अपवादात्मक अनुदाने. यामध्ये महत्त्वाचं आहे कोणता तर एक कलम 116 अन्वय पाहूया. भारताच्या साधन संपत्तीतून पुरी करावयाची एखादी मागणी त्या सेवेचा व्याप किंवा तिची अनिश्चित स्वरूप यामुळे वार्षिक वित्तीय विवरणपत्रात साधारणतः दिल्या जाणाऱ्या तपशिलासह नमूद करता येत नसेल तेव्हा अशा अनपेक्षित मागणी पूर्ण करण्यात
अनुदान देण्याचा, जे कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू सेवेचा भाग होत नाही असे अपवादात्मक अनुदान देण्याचा. आणि कलम 117 अन्वये पाहूया वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी. यामध्ये महत्वाचं आहे की कोणत्याही बाबीकरता तरतूद करणारे विधेयक किंवा सुधारणा राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही. आणि अशी तरतूद करणारे विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही. परंतु कोणत्याही करात कपात करणे किंवा तो रद्द करणे याबाबत तरतूद करणारी सुधारणा मांडण्याकरता या खंडाखाली कोणत्याही शिफारशीची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर कलम 118 कार्यपद्धतीचे नियम सांगितलेले आहेत. आणि कलम 119 अन्वये वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन या दोन बाबी सांगितलेल्या आहेत. कलम 19 महत्वाचं आहे की वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन. आणि कलम 20 जे आहे 120 कलम संसदेत वापरायच्या भाषा. आता संसदेत वापरायच्या भाषा या संदर्भात आपण पाहूया की कलम 120 अन्वये संसदेतील कामकाज हिंदीतून अथवा किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल. पहा, हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल संसदेची कामकाज जे आहे ते. मात्र पीठासीन अधिकारी कोणत्याही सदस्याला त्याच्या मातृभाषेतून बोलण्याची म्हणजे सभागृहाला संबोधून भाषण करण्याची संमती देऊ शकतात. दोन्ही सभागृहामध्ये तात्काळ भाषांतराची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 120 मध्ये इंग्रजी भाषेचा वापर 15 वर्षानंतर म्हणजेच 1965 नंतर संपुष्टात येईल अशी तरतूद आहे. मात्र कार्यालयीन भाषा कायदा 1963 ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1963 अन्वये इंग्रजी भाषेचा वापर हिंदी बरोबर चालू ठेवण्याची संमती देण्यात आलेली आहे. म्हणजेच कलम 120 अन्वये संसदेतील कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल. मात्र पीठासीन अधिकारी कोणत्याही सदस्यात त्याच्या मातृभाषेतून बोलण्याची त्याला संधी देऊ शकतात, संमती देऊ शकतात. दोन्ही सभागृहामध्ये तात्काळ भाषांतराची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 121 संसदेतील चर्चेवर निर्बंध हे पाहणार आहोत आपण. सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत यापुढे तरतूद केल्यानुसार त्या न्यायाधीशात पदावरून दूर करण्याची विनंती करणारे समावेदन राष्ट्रपती सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय संसदेत कोणतीही चर्चा करता येणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे, कारण 121 कलम जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडत असताना वर्तणुकीबाबत यापुढे तरतूद केल्यानुसार त्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती करणारे समावेदन राष्ट्रपती सादर करण्याचा प्रस्ताव आल्याशिवाय संसदेत कोणतीही चर्चा करता येणार नाही. त्यानंतर कलम 122 पाहूया. न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करावयाची नाही. कलम 122. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून संसदेतील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे संसदेमधील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालनाचे विनियमन करण्याचे अथवा संसदेत सुव्यवस्था राखण्याचे अधिकार या संविधानाद्वारे किंवा तदन्वये ज्याच्या ठायी निहित करण्यात आले आहेत अशा संसदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा सदस्याने त्या अधिकाऱ्याच्या केलेल्या वापराबाबत तो कोणत्याही न्यायालयाच्या अधिकाराचे अधीन असणार नाही. त्यानंतर महत्वाचा आहे राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार. हा घटक महत्वाचा आहे. कलम 123 1, 2, 3 हा घटक आपण पाहूया की राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार, राष्ट्रपतीचा अध्यादेश वटहुकूम जारी करण्याचा अधिकार. कलम 123 1, 2, 3 लक्षात ठेवा. घटनेचा कलम 123 अन्वये राष्ट्रपतींना संसदेच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. एखाद्या बाबीवर राष्ट्रपतीने तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना अध्यादेश काढता येतो. अध्यादेशाला संसदीय कायद्याचा दर्जा व प्रभाव प्राप्त असतो, मात्र त्याचे स्वरूप तात्पुरत्या कायद्यासारखे असते. अध्यादेश जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा सर्वात महत्वाचा अधिकार आहे. सर्वात महत्वाचा अधिकार राष्ट्रपतीचा कोणता? तर अध्यादेश जारी करण्याचा.
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीबाबत निर्णय घेण्याकरिता या अधिकाराचा वापर केला जातो. मात्र राष्ट्रपतीच्या या अधिकाराबाबत पुढील 4 मर्यादा आहेत. हे मर्यादा सुद्धा महत्त्वाच्या आहेत की अध्यादेशाबाबत 4 मर्यादा आपण पाहूया. राष्ट्रपतींना अध्यादेश केवळ संसदेच्या विराम काळातच काढता येतो. म्हणजेच संसदेचे दोन्ही सभागृह अधिवेशनात नसताना किंवा कोणतीही एक सभागृह अधिवेशनात नसताना राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करता येतो. महत्वाचं कोणतं आहे की राष्ट्रपतींना अध्यादेश केवळ संसदेच्या विराम काळातच काढता येतो. केवळ एका सभागृहाचे अधिवेशन चालू असल्यास राष्ट्रपतींना अध्यादेश काढता येतो, कारण संसदीय विधेयक दोन्ही सभागृहामध्ये पारित होणे आवश्यक असते. अशा रीतीने राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समांतर नाही. राष्ट्रपती अध्यादेश अशाच वेळी काढू शकतात जेव्हा त्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे अशी खात्री त्यांना झालेली असते. राष्ट्रपती अध्यादेश अशाच वेळी काढू शकतात जेव्हा त्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे अशी त्यांना खात्री झालेली असते. कुपर खटला जे आहे 1970चा, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अध्यादेश काढण्याबाबतची राष्ट्रपतीची खात्री अयोग्य असल्याच्या कारणावरून तिला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. उदाहरणतः राष्ट्रपतीने एखाद्या विवादास्पद विषयावर अध्यादेश काढण्यासाठी संसदेत जाण्याचे टाळण्यासाठी मुद्दाम संसदेची दोन्ही किंवा एका सभागृहाचे सत्र समाप्त केले तर त्यास न्यायालय आव्हान देता येऊ शकते. 38व्या घटनादुरुस्तीनुसार 1975ची 38वी घटनादुरुस्ती राष्ट्रपतीची खात्री अंतिम व निर्णायक असल्याचे आणि न्यायिक पुनरावलोकनाच्या अधीन नसल्याचे घोषित केले. मात्र ही तरतूद 44व्या घटनादुरुस्ती 1978 अन्वये काढून टाकण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रपतीचे अध्यादेश काढण्याबाबत खात्री अयोग्य असल्याच्या कारणावरून तिला आव्हान देता येऊ शकते. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कालावधी वगळता संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समविस्ताराचा आहे. याचा 2 अर्थ निघतात. 2 अर्थ कसे निघतात? तर राष्ट्रपती हा अशाच विषयाबाबत अध्यादेश काढू शकतात ज्यावर कायदे करण्याचा संसदेत अधिकार आहे. राष्ट्रपती अशाच विषयाबाबत अध्यादेश काढू शकतात ज्यावर कायदे करण्याचा संसदेस अधिकार आहे. संसदीय कायद्याप्रमाणे अध्यादेशावर सारखीच घटनात्मक बंधने आहेत. उदाहरणतः अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क काढून घेता किंवा कमी करता येऊ शकत नाही. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क हे काढून घेता किंवा कमी करता येऊ शकत नाही. हे महत्त्वाचं आहे. संसदीय कायद्याप्रमाणे अध्यादेशावर घटनात्मक बंधने आहेत. राष्ट्रपतीने संसदेच्या विराम काळात काढलेला प्रत्येक अध्यादेश संसदेच्या पुढच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहासमोर ठेवावा लागतो. जो काही अध्यादेश काढला आहे राष्ट्रपतीने संसदेच्या विराम काळात, तो प्रत्येक अध्यादेश संसदेच्या पुढच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात ठेवावा लागतो. त्या अधिवेशनात पुढील बाबी होऊ शकतात. आता पुढील बाबी कोणत्या होऊ शकतात? तर अध्यादेश दोन्ही सभागृहाने पारित केल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होते. जर अध्यादेश दोन्ही सभागृहाने पारित केले तर त्याचे कायद्यात रूपांतर होते. आणि संसदेने कोणतीही कृती न केल्यास संसदेचे अधिवेशन सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 आठवडे संपतात त्याचा अंमल संपुष्टात येतो. म्हणजेच जर संसदेच्या सभागृहाचे अधिवेशन वेगवेगळ्या दिनांकास सुरू झालेले असेल तर 6 आठवड्याचा कालावधी त्यापैकी नंतरच्या तारखेपासून मोजण्यात येईल. 6 आठवड्याचा कालावधी संपण्यापूर्वी तो अमान्य करणारे ठराव दोन्ही सभागृहाने पारित केल्यास त्याचा अंमल संपुष्टात येईल. आता अध्यादेशाबाबत इतर महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत की वरील तरतुदीच्या संदर्भात बघितल्यास अध्यादेशाचा महत्तम कालावधी 6 महिने ते 6 महिने व 6 आठवडे इतका असतो. संसदेच्या 2 अधिवेशनादरम्यान महत्तम 6 महिन्याचा कालावधी असतो. यावरून राष्ट्रपती कोणत्याही वेळी अध्यादेश मागे घेऊ शकतात. अध्यादेशाचा अंमल संपुष्टात येण्यापूर्वी त्या अंतर्गत करण्यात आलेल्या किंवा पूर्ण करण्यात आलेल्या सर्व कृती नंतरही पूर्णपणे अंमलात राहतात. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की अध्यादेशाचा अंमल संपुष्टात येण्यापूर्वी त्या अंतर्गत करण्यात आलेल्या व पूर्ण करण्यात आलेल्या सर्व कृती नंतरही पूर्णपणे अंमलात राहतात. राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वेच्छाधीन अधिकार नाही. ते
असा अध्यादेश केवळ पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढू शकतात किंवा मागे घेऊ शकतात. इतर कायद्याप्रमाणे अध्यादेशही पूर्वलक्षी असू शकतो, म्हणजेच त्याचा अंमल मागील तारखेपासून झाला असल्याचे घोषित केली जाऊ शकतो. पूर्वलक्षी असू शकतो आणि त्याचा अंमल मागील तारखेपासून झाला असे घोषित केले जाऊ शकते. अध्यादेशाद्वारे कोणत्याही संसदीय कायद्यात किंवा इतर अध्यादेशात बदल केला जाऊ शकतो, तो रद्द केला जाऊ शकतो. अध्यादेशाद्वारे कर कायदा सुद्धा बदलता येऊ शकतो, मात्र घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येऊ शकत नाही. भारतीय राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार अपवादाने आढळणारा अधिकार असून USA आणि UK यासहित जगातील बहुतेक घटनांमध्ये तो आढळून येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते अध्यादेशाची व्यवस्था कार्यकारिणी मंडळात संसदेचे अधिवेशन चालू नसताना कोणत्याही अचानक व तात्कालिकपणे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीच्या अध्यादेश काढण्याचा अधिकाराचा राष्ट्रीय आणीबाणीशी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी 352 अत्यावश्यक संबंध नाही. युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात असे नाही. तर लोकसभेच्या नियमानुसार अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करण्यासाठी संसदेत विधेयक मांडताना त्याबरोबर अध्यादेश काढण्यामागच्या परिस्थितीचे वक्तव्य मांडणे गरजेचे असते. आता एक खटला आहे डॉक्टर P. वधवा खटला 1987चा. सर्वोच्च न्यायालयाने एकाच आशयाचा अध्यादेश पुन्हा पुन्हा काढणे घटनाविरोधी असल्याचा निकाल दिला आहे. या खटल्यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की 1967 ते 1981 दरम्यान बिहारच्या राज्यपालाने एकूण 256 अध्यादेश काढले आणि ते वेळोवेळी पुन्हा पुन्हा जारी करून 1 ते 14 वर्षाच्या कालावधीसाठी जिवंत ठेवण्यात आले. न्यायालयाच्या मते अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करण्याचा प्रयत्न न करता तो आदेश सतत जारी करणे हे घटनाविरोधी असून असा अध्यादेश बाद ठरविता येऊ शकेल. अध्यादेश काढण्याचा अधिकार अपवादात्मक असून तो विधिमंडळाच्या कायदेविषयक अधिकाराची जागा घेऊ शकत नाही. तर हा कलम 123 अन्वये राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार आपण इथे पाहिलेले आहे. राष्ट्रपतीचा वटहुकूम 123. तर आपण आज एकूण कलम 99 आर्टिकल 99 ते 123 चे आपण इथे वाचन केले आणि संपूर्ण माहिती इथे पाहिली. आणि आज अशा प्रकारे आज आपण संविधान प्रबोधनमाला अंतर्गत संविधान भाग 5 संघराज्य आणि प्रकरण 2 संसदेचे कामकाज चालवणे, सदस्याची अपात्रता, विविध कार्यपद्धती, राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार याविषयी इथे माहिती पाहिली. इथे आयोजकाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोगाचे खूप खूप धन्यवाद मानतो.